ऐका ना, मी काय म्हणते, बऱ्याचपैकी सगळीकडे आता थंडीला सुरुवात झालेली आहे आणि अशा थंडीमध्ये गरमागरम वाफाळतं सूप प्यायला भारीच ना. तर हे सूप बनवण्यासाठी तर मी 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. टोमॅटो छान कट करून झालं की आपण या सूपमध्ये साखर न ॲड करता स्वीटनेससाठी गाजर वापरलेला आहे. सूपला छान चव आणि फ्लेवर येण्यासाठी मी इथं कोथिंबीरीच्या काड्या वापरलेल्या आहेत आणि सोबतच दालचिनीचा तुकडा, 2 मिरी, 2 लवंग आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे. पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ टाकायचं. आता याला 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं किंवा तुम्ही या ठिकाणी कुकरच्या 3 शिट्ट्याही करून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता अगदी छान पद्धतीने आपलं टोमॅटो आणि गाजर शिजलेलं आहे. त्याला स्मॅश करून थंड करून एका मिक्सरच्या भांड्यात वाटून करायचं. सूपला छान टेक्स्चर येण्यासाठी त्याला एका चाळणीच्या मदतीने स्ट्रेन करून घ्यायचं. आता एका कढईमध्ये 1 चमचा तूप किंवा या ठिकाणी तुम्ही बटरही वापरू शकता. त्यामध्ये 2 तमालपत्र टाकलेले आहेत आणि सूप आपलं टाकून छान एक उकळी काढून घ्यायची. एक उकळी काढून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि थोडं पाणी टाकून त्याची स्लरी बनवून घ्यायची आणि ती स्लरी बनवलेली त्या सूपमध्ये टाकून सूप छान मिक्स करून घ्यायचं. एक छान उकळी काढून घ्यायची. तुम्ही पाहू शकता आपल्या सूपला कलरही छान आलेला आहे आणि टेक्स्चरही छान आलेलं आहे. रेस्टॉरंट स्टाईल गरमागरम सूप तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पेजला फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर. बाय.